रेसिपीमध्ये आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे। टोमॅटो अर्धा, लिंबू, कोकम अर्धा, खोबरं, कांदा, लसूण, पनीरचे तुकडे, शिमला मिरची, हिरवी मिरची, बराचसा आपण खडा मसाला, गरम मसाले वापर करून भाजी व्यवस्थित कांदा, खोबरं, खसखस, तांदूळ, चणा डाळ आपल्याला जे काय घट्ट भाजी होण्यासाठी भाजून घ्यावं वाटलं ते काळं काळं असं भाजून घ्यायचं, छान भाजी होते। मग कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, टोमॅटो बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पनीरचे तुकडे आपण व्यवस्थित तळून घेतले आहेत। कढाईमध्ये तेल टाकलेले आहे, मसाला टाकूया। पूर्ण आपलं तेल सुट्ट होईपर्यंत आपण काळा होईपर्यंत खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे मसाला। एव्हरेस्टचा पनीर मसाला टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया, हळद टाकूया, तिखट टाकूया, खडे मसाले टाकूया, व्यवस्थित मसाले भाजून झाले, परतून झालं पनीर, पाणी टाकूया थोडं। आळसट किंवा पातळ जसं आपल्याला रस्सा हवे तसं आपण पाणी टाकूया आणि 1-2 उकळी मारून घ्यायची आहे। याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। कोकम असतो, खूप छान टेस्ट लागते। याच्यातलं बियाणं असं काढून घ्यायचं आणि हे टाकायचं, कलर पण छान येतो त्याला। शिजवून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही बटाटा आणि शिमला मिरची कुठली पण भाजी मिक्स टाकू शकता। आळसट घट्ट आपली पनीरची भाजी तयार आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।